कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मन मंदिराते जाणे उजळून घे साधक मन मंदिरा। हा एक नंबर एक नंबर। अहो तुम्ही कधी आलात? हे काय आता तुम्ही मन मंदिरात होता का नाही तेव्हा आलो। चालते तुमचं। सॉरी तुमची तंद्री तोडी। अहो नाही ए चहा बी दिलास का नाही? अहो नाही चहा नको मला। विचारलं त्यासने नग म्हणून म्हणल्या। बरोबर ठीक आहे जा तू, तुमचं चालू दे, मी आपलं मध्येच तुम्हाला अडवलं। अहो मी इथे तुम्हाला गाणं शिकवायला आली, गाणं गायला नाही। आणि परत कोणीतरी म्हणायचं की गाणं शिकवायचं सोडून स्वतःच गात बसले। अहो नाही तुम्ही आमच्या मास्तरींबाईंचं एवढं मनावर घेऊ नका। खरं सांगतो तुम्हाला, त्यांचं कसं आहे माहिती आहे का, त्यांचं मनात एक आणि तोंडावर एक असं नसते। जे मनात येतं ते बोलून टाकतात त्या। खरंच त्या मनानं अशा आहेत का नाही एकदम स्वच्छ, त्यामुळे त्यांचं जरा तसं झालं। त्यांना आता झाल्या घाई, केव्हा एकदा आम्ही गाणं शिकतो आणि त्यांच्याबरोबर बसून गाणं त्यांनी अक्क म्हणून दाखवतोय, गाऊन दाखवतोय। म्हणतात त्या तसं म्हणल्या की गप्पा मारू नका असं। अहो पण मी कुठे गप्पा मारत होते? आणि ओळख व्हायला पाहिजे ना, म्हणजे आपण म्हणतो की सूर हा गळ्यातून येतो, पण जर तो मनातून आला ना तर तो अजून खुलतो। त्यासाठी तुमचं मन कसं हे मला कळायला हवं ना। होय नाही ते बरोबर आहे, पण आता आपण सध्या गळ्यावरच फोकस करूया, मनाचं बघू पुढं आहे की नाही? बसू काय? या बसा ना। तसं नाही, गळ्याचं बघूच हो आपण, पण गळा मोकळा व्हायच्या आधी मन नको का मोकळं व्हायला? चा लावूया? हा सा लागला आता जुळला अगदी बरोबर लागलाय। हे तर ठीक आहे हो, त्या दिवशी तुम्ही ती सगळी गँग घेऊन आलता तुमची, ते तबलची धूर काढालतो तबल्यातनं, त्याच्या संग गाणं म्हणायचं म्हणजे अवघड आहे का नाही? नाहीतर त्यो वाजवायचा लकडी की काठी आणि आम्ही म्हणायचो लाल टांगे वाला। असं व्हायला नको, ते ताल नाही ते सगळं झालंच, गाण्यात सूर ताल लय हे सगळं महत्वाचं असतंच, पण हे सगळं गाण्याचं तंत्र आहे। गाणं त्याच्या पलीकडे असतं। सूर ताल आणि लय ह्याच्या पलीकडे, आणि मग काय कसं असते गाणं? तुमच्या गाण्यात जर भावनाच नसतील तर तुम्ही सुराचे तालाचे लयीचे कितीही पक्के असलात तरी गाणं ऐकणाऱ्याच्या मनाला ते भावत नाही। हा बरोबर आहे, पण ते गाण्यात भावना कशा आणतात? अहो सोपं आहे, माणूस म्हणल्यावर त्याच्यात भावना असतातच, आणि तुमच्यातही भावना आहेत, फक्त आता ते गाण्यात कशा उतरवायच्या हे आपल्याला शोधून काढायचंय। आमच्या भावनांचा शोध आणि कसा घ्यायचा? पण त्यासाठी तुमच्या भावनांची ओळख नको का व्हायला? आमच्या भावनांसंग कशी ओळख करून घ्या? भावनांसंग कशी ओळख करून घ्या? म्हणूनच मी म्हणते की आपण हे जास्त बोलत राहायला पाहिजे। आपण एक काम करूयात का, इथे बोलण्यापेक्षा आपण बाहेर जरा मोकळ्या हवेत जाऊन बोलूया, म्हणजे चालेल तुम्हाला? चालते मग बाहेर जाऊया। चालते चला। मी काय म्हणते, तुमचं म्हणणं बरोबर आहे, बोलत राहायला पाहिजे, पण तुम्ही इथे बोला ना, इथे कोण आहे तुम्हाला डिस्टर्ब करायला? हो तसं नाही, म्हणजे बाहेर मोकळ्या वातावरणात गेलं की थोडा बदल होतो ना, मूड मध्ये पण बदल होतो, त्यामुळे त्यांना म्हटलं की आपण बाहेर जाऊन बोलूया। मला नाही वाटत मूड मध्ये काही बदल होण्याची गरज आहे, त्याचा गाणं शिकवण्याशी काहीच संबंध नाही ना। हो असं काय करताय? तुम्हाला गाणं का आवडतं, किंवा सुरांचं ज्ञान नसलेल्या माणसालाही गाणं का आवडतं? त्याला काही सूर ताल याची माहिती नसते, किंवा कायकांना तर आपण सुरात गातोय की नाही हेही कळत नाही, पण तरी पण गाणं मात्र आवडतं, कारण त्याच्या मागच्या भावना, इमोशन, त्यांना ते आवडतं ना। आणि तेच भावनांचीच ओळख करून घेण्यासाठी मी त्यांना म्हणत होते की आपण बाहेर जाऊन बोलूया।
पण त्या भावना तुम्हाला इथेही कळतील ना, त्यासाठी बाहेर जायची काय गरज आहे, नाही का? आता तुम्हीच सांगा काय करायचं. काय बडबड करताय तुम्ही? अहो खरंच बायका येणार आहे फॅक्टरीमध्ये. काय तुम्ही जे तोंडातील ते बडबड 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 करत सुटता? तुम्हाला कोण सांगितलं? अहो मालकांनीच सांगितलंय. बाबू हा, मी तर मुकादम हजर. मला नाही सांगितलं मालकानं, तुम्हाला सांगितलंय? काय आपलं तोंडात आलं ते काही बरळायचं. काही सांगू नका हो. आपल्या फॅक्टरीतनी बायका येणार नाही म्हणजे येणार नाही. काय बी आपलं तुमचं मुकादम, ढाकलं सरकार. आणि मुकादम काय म्हणताय? डायरेक्ट रमेश म्हणा की. ते जा, ते आतलं युनिट सेट झालंय का बघ नीट. काय चाललंय? हे काय म्हणताय का आपल्या फॅक्टरीमध्ये बायका येणार आहेत म्हणा? येणारच आहेत. मग त्यांची सगळी जबाबदारी आपल्यावर एवढं लक्षात ठेवा. त्यांच्या शेफ्टीची सगळी काळजी वैयक्तिक लक्ष घालून तुम्ही घेतली पाहिजे. हो हो, आता आपल्या आया बहिणी येणार आहे म्हणल्यावर त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे का नाही? अगदी घेणार, तुम्ही काळजी करू नका. लाखात बोललात. अरे या 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 या, नमस्कार. नमस्कार धाकल्या सरकार. अरे वहिनी नमस्कार. नमस्कार. तुमचे लय उपकार झाले. अहो, उपकाराची कसली भाषा करायला ताई? अहो तुम्ही सगळ्याजण एवढ्या कामाला वागिनी यायचा म्हणताना तर ह्यो विचार आला आमच्या डोसक्यात. वय त्या दिवशी तुम्ही आलेलंच आमच्या बचत गटात, आमचं काम बघितलं. आम्हासनी वाटलं फॅक्टरीतलं छोटं मोठं काम द्याल आम्हासनी, पण नोकरीच द्याल असं वाटलं नव्हतं. नाही नाही नाही, तुम्ही आमच्या फॅक्टरीत कामाला आला हे आमचं भाग्य. माहित आहे काय? अहो एवढ्या मोठ्या नावाजलेल्या फॅक्टरीत काम करायला मिळतंय तर मग नाही कोण म्हणणार व. चालतंय मग. हा, उद्यापासून जोरदार कामाला सुरुवात करूया. हे आणि हे मुकादम, नमस्कार. हे सगळं काम तुम्हाला समजून सांगणार. चला. येतो. थँक्यू. मुकादम, हो मुकादम, आता खात्री पटली नव? म्हणजे पटायलाच पाहिजे. हा, सगळ्या महिला येणार आहेत. सगळी व्यवस्था चोख लागली पाहिजे. तुम्ही काळजीच करू नका, सरकार एकदम चोख व्यवस्था करतो. मी आवाज लागा कामाला. चला येतो. चला गोसावी बायका येणार आहे कळतात तुम्हाला. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.